तू अजून इथंच झोपला नाहीस वय? अगं नाही, लक्ष्मी आत्ताच झोपली. बरं बरं, ती असू दे, माझ्याजवळ झोपू दे, तुझा आराम कर. अगं नको, असू दे, मी घेऊन जातो तिला. अरे असू दे, झोपू दे माझ्याजवळ. बरं ठीक आहे. असू दे, घेऊन जातो मी तिला. हॅलो हॅलो साहेब, राणा घरात आलाय. कोण बोलताय? तुम्ही लवकर या आणि धरा त्याला. कोण बोलताय? आपल्या माणसात बसल्यावर कसं बरं वाटलं. 2-4 दिवस लई पळापळ होत होती. समद्यांची लई आठवण येत होती. म्हणूनच तर मी तुम्हाला सांगत होते की जातो. आपले ठरले ना, मी उद्या पोलिसांनी शरण जातो. लक्ष्मीची शाळा काय म्हणते? सुरू आहे, सारखं सारखं तुमचंच नाव काढत असते. ती बारकेपणापासून सवय ना हो माझी. ताई समजा याची राहून बसले, त्याला तरी काय करणार. तुम्ही काही काळजी करू नका, मी आणि सूरज भाऊजी मिळून तुम्हाला नक्की निर्दोष सिद्ध करणार. आता उद्या मी पोलिसांच्या हवाली होतोय. अंजलीबाई, उद्या मी पोलिसांच्या हवाली होणार. मग कोर्टात केस उभी राहणार. त्या केसचा निकाल काय लागेल काय सांगता येत नाही बघा. आपल्याच बाजूने लागणार. असं फिक्स होईल असं काही सांगता येत नाही. जरी लागला तरी तो कवा लागेल काय माहित नाही. अंजलीबाई, फक्त आजचा दिवस आहे आपल्याकडे. दिवस बी नाही, आजची रात. आजची रात गेल्यावर परत आपली भेट होईल का नाही काय सांगता येत नाही. सारखं सारखं नका तुम्ही असं बोलू. अंजलीबाई, एक सांगू काय? आजची रात मला संपूच नाही असं वाटते बघ. अकस तर तुमच्या संकट राहू वाटते.
काळ मी तुमच्याच सोबत आहे राणाजी. राणा, पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर याद राख, चुपचाप बाहेर ये. मोहितेला कसं कळलं राहण्यात आलंय ती? मोहिते त्यासनी कसं कळलं? आता काय करायचं? बघ रानात वाद लपलायच हे आम्हाला माहितीये. तुझ्या कुटुंबाला त्रास देण्याची आमची अजिबात इच्छा नाही, पण माझा नाईलाज झाला तर मला फायरिंग करावं लागेल. पोलीस तर गोळ्या झाल्यात म्हणाले. आता काय करायचं? हे बघा, तुम्ही समजेत पहिले शांत बसा आणि काय बी काळजी करू नका. आणि तसं बी मी उद्या सकाळच्याला पोलिसांच्या शरण जाणार होतो, तो आत्ता जाईन. म्हणजे बरोबर ना अंजलीबाई? हो, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. गोदक्का येतो. सूरज, काळजी घे समजांची. राहणार लक्ष्मी, लक्ष्मी काय झालं? राणा, तुम्हाला कुठं बी सोडून जायचं नाही. तुम्ही मला जायला लागणार. नाही, तू म्हणलं होतास ना तुम्हाला कुठं बी सोडून जाणार नाही आणि कवा बी पोलिसांच्या हाती नाही येणार. राजलक्ष्मी, बाळा जाऊ दे त्यांना. थांब, नाही सोड त्यांना. नाही राणा, लक्ष्मी, मला जायला लागणार. लक्ष्मी, सोड त्यांना. नाही लक्ष्मी, असं नको करू, सोड त्यांना. नाही अगं लक्ष्मी ऐक माझं, मला जायला लागणार. बघ राणा, तुला लास्ट वॉर्निंग देतोय, बाहेर ये. सगळ्यांनी अलर्ट राहावे, तो पळून जाता कामा नये. लक्ष्मी मला जाऊ दे. हा नाही राणा, लक्ष्मी, सोड त्यांना बाळा, सोड. एक, सोड. येतो गोदक्का, काळजी घे. दोन, लक्ष्मी, तुम्ही समजे पटाक दिशी खाली बसा आणि लपा. खाली बसा, समजे खाली बसा. राणा, आता फक्त तुला वॉर्निंग दिली आहे. जर गुपचूप शरण नाही आलास तर खरं खरं फायरिंग करेन. लक्षात ठेवा, राणा कुठल्याही परिस्थितीत पळून जाता कामा नये. बुवा,
तुम्ही समजे खालीच बसून राहा. आता बस झालं. अहो लागले का तुला? काय करताय तुम्ही? प्लीज असं काही करू नका. मी चुपचाप शरण निघाला होतो. माझ्या घरच्यांवर गोळीबार केला या पोलिसांनी. आता यासनी धावतो रानाचीच काय ते. राणा राणा रागावर बाबा. प्लीज. गोदक्का मला अडवू नकस. आता मी कोणाचं काय बी ऐकणार नाही. तुम्ही समजे खाली बसा, लपून राहा. बसा खाली. खाली बसा, खाली बसा समजे. खाली बस. लक्ष्मी मागव, खाली बसा. तू खाली बस, तू खाली बस. दादा हे बघ राणा, कुठल्याही प्रकारची चालाकी नकोय. आम्ही बंगल्याला घेरून ठेवलंय सगळीकडनं. बाहेर ये. बस. सूरज सूरज तू जाऊ नको. अरे कुठं गेला हा राणा? कुठं आहे?
देवा, काय व्हायला हे समज, हे काय करून बसलो हे. माझे असल्या वागण्यानं घरच्यांना ताप व्हायला नको एवढंच मागणे. आई कुठं असेल राणा? त्याला गोळी बिळी मारली नसेल ना हो? नाही लक्ष्मी, रानादाला गोळी मारायची हिंमतच नाही कुणाच्यात. हे काय नाही ते व्हायला लागले. खरं तर राणाजी पोलिसांना शरण जाणार होते आणि हे असं झालं. ते ऑफिसर काय मूर्ख आहेत का हो धक्का? आता काय होणार? वहिनी, हो आता रानादा खरंच संकटात सापडलाय. आता पोलीस अजून चौतळून मागं लागणार त्याच्या. काय करायचं काहीच कळत नाहीये मला. पण एका अर्थानं चांगलंच झालं म्हणायचं. हे बघा, पोलिसांनी डायरेक्ट फायरिंग केले म्हणजे त्यांचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. वहिनी, आता आपण गप बसून चालणार नाही. आपण बीवर कंप्लेंट करायला पाहिजे. मी मामा संगत बोलतो, तुम्ही काय काळजी करू नका. हॅलो. मामा आज तो घावला असता हो, पण बराबर घोळ झाला. त्या पोलिसांनी ना आधीच गोळीबार सुरू केला बघा. अगं काळजी करू नकस. आज त्या रानानं का नाही त्या मोहितेला दुखावलंय, आणि हा मोहिते चौताळलेल्या वाघासारखा त्या रानाच्या मागे लागतो का नाही बघस तू. अहो पण आज घावला असता तर बरं झालं असतं ना. आता पुढे लांबणीवर गेलं की ते. नाही, जे काय झालं का नाही ते लईच चांगलं झालं. अगं आज घावला असता तर त्या कोर्ट कचेऱ्या होत राहिल्या असत्या. हा, आता त्यो मोहिते खवळलाय, हे लय बेस झालंय. तर मी बी रानाच्या विरोधात केस लई स्ट्रॉंग करतो बघ. असं करू, डायरेक्ट एन्काउंटरची ऑर्डरच काढूया, कसं? बर, तू सावध राहा. लवकरच या गायकवाड खानदानाची राखरांगोळी होणारच, हे नक्की. हा ठीक आहे, बरं ठेवू का आता? ठेव. वहिनी, मी उद्या जाऊन मामांची गाठ घेतो. त्यांना सांगून पोलीस प्रमुखांना याच्यात लक्ष घालायला सांगतो. आणि बाकी आपलं गाव आहेच की आपल्या मागं. आता हे प्रकरण अजून लई चिघळणार बघ. रानाला अजून लई त्रास होणार आता. आई राणा तर कुठं आहे?